आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. सांगली कोल्हापूर जिल्ह्यांना निर्माण होणाऱ्या पुराच्या धोक्यामुळे अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयाला राज्य सरकारचा विरोध असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं स्पष्ट. गोंदियातल्या सालेकसा तालुक्यातल्या अतिदुर्गम नक्षलग्रस्त घनदाट जंगलात आदिवासी समाजाच्या कुलदैवताच्या कचारगड यात्रेला सुरुवात. अहिल्यानगर जिल्ह्यात सुरक्षित इंटरनेट दिनाच्या निमित्तानं शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय आणि आस्थापनांनी सुरक्षित इंटरनेट या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्याचं जिल्हा सूचना आणि विज्ञान अधिकारी यांचं आवाहन. नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा इथून भारतात 9 वर्ष अवैधरित्या राहणाऱ्या 2 येमेनी नागरिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातल्या महाकाळा इथून 8,91,000 किमतीचा 29 किलो गांजा गोंदी पोलिसांकडून करण्यात आला जप्त. वर्धा इथे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या भाषा विभागातर्फे चीनी संस्कृतीचा परिचय या विषयावर 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं केलं गेलं आयोजन. जालन्याच्या भोकरदन इथल्या श्री क्षेत्र जाळीचा देव इथल्या 4 दिवसीय यात्रा महोत्सवाला आजपासून सुरुवात. संगमनेर तालुक्यातल्या कनोली इथे महसूल पथकावर हल्ला करणाऱ्या 2 जणांना अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं संगमनेर शहरातून केली अटक. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरेदीच्या शुभारंभाला चिया या पिकाच्या खरेदीला मिळाला उच्चांकी असा 23,000 रुपयांचा दर. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग तालुक्यात रानटी हत्तींचा भर दिवसा गावात संचार सुरू झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.